अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या निमित्ताने रुपाली चाकणकरांच्या विरोधात सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरेंनी आघाडी उघडली आहे। पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवरती गंभीर आरोप करताना मोठे गौप्यस्फोटही केले। रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करायच्या असा आरोप पीडितेने केला असल्याचं अंधारेंनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। रुपाली चाकणकर यांनी तंत्रमंत्रासाठी चक्क आपली अनामिका कापून घेतली असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय। आणि या सगळ्या प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांनी आता राजीनामा द्यावा अशीही सुषमा अंधारेंची मागणी आहे। त्याचबरोबर त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी आणि त्या फरार होण्याआधी त्यांना अटक करावी असंही अंधारे यांनी म्हटलंय। सुषमा अंधारेंसह राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनीही रुपाली चाकणकरांना लक्ष्य केलं। भोंदूबाबा खरात प्रकरणावरनं रुपाली चाकणकर यांनी पक्षातूनच त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये त्यांनाही सहआरोपी करा असंही रुपाली ठोंबरे म्हणाले। दरम्यान खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचं नाव समोर आल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। या संदर्भात पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार योग्य निर्णय घेतील असं अमोल मिटकरींनी म्हटलंय। खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांवरती जोरदार आरोप होत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनीही यात उडी घेतली। रुपाली चाकणकरांचा एक जुना व्हिडिओ अंजली दमानी यांनी जगासमोर आणलाय। त्यामध्ये चाकणकर कॅप्टन खरातची तुलना पंढरपूरच्या पांडुरंगासोबत करतायत। हा व्हिडिओ दाखवत दमानी यांनी चाकणकरांवरती टीका केली आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये राज्यातल्या विविध नेत्यांकडून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। खरातवरती कठोर कारवाई झालीच पाहिजे, तसंच यात राजकीय नेत्यांचं नाव असेल तर त्यांच्यावरती पक्ष योग्य कारवाई करेल असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सवाल केला असता त्यांनी योग्य वेळी बोलेन अशी प्रतिक्रिया दिली आहे। या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावरही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे। तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे। नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल। या क्षणाचं महत्त्व देशात आणि जगात मोठ्या प्रमाणावरती आहे। योग्य वेळेला ही भूमी हे क्रांती जर ऐका ना साहेब, मला माझा बोलण्याचा घटनेने अधिकार दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करतो त्यावेळेला मला ज्या वेळेला मी बोलायचं आहे तेवढंच बोलेन, मला ज्या वेळेला त्या विषयावरती बोलायचं आहे त्याला नक्कीच बोलेन। धन्यवाद। अशोक खरात प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चांगलेच संतापले। त्यांनी या प्रकरणावरनं सरकारला धारेवर धरलंय। सरकार अशा व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सपकाळांनी केलाय। जनाची नाही तर मनाची देखील लाज आता या सरकारमध्ये उरलेली नाही। एक मंत्री एका दुरी तिरी रमी विधान भवनात खेळतो। एक मंत्र्याच्या आईच्या नावावर लायसन्स असतं, तिथे डान्स बारमध्ये बारबाला नृत्य करतात। कुठे बलात्कार होत असताना महिला किंचाळली असती तर बलात्कार झाला नसता असं सांगितलं जातं। आणि या सर्वांमध्ये आता मला पहा आणि पानफुल व्हा असं ज्यांचं एकंदरीत कारकीर्द आहे अशा महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांना तात्काळ बरखास्त करावं ही देखील आमची मागणी आहे। नाशिकच्या भोंदूबाबा अत्याचार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची 2 दिवसात बैठक होणार आहे। प्रकरणामध्ये चाकणकर यांचा सहभाग होता का नाही हे तपासलं जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय होईल अशी माहिती मिळते। अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणी रुपाली चाकणकरांवर झालेल्या गंभीर आरोपांनंतर त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। कारण रुपाली चाकणकरांचे आणखी काही व्हिडिओ आता प्रकाशात आलेत। या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर अशोक खरातच्या हातून केक खाताना दिसतायत। आपल्या भाषणांमधून महिलांना पोथी पुराणांऐवजी संविधान हातात घ्या असं सांगणाऱ्या चाकणकर यांनी भोंदूबाबाचे पाय धुतल्याचे व्हिडिओही आधी व्हायरल झाले होते। मात्र नव्या व्हिडिओमुळे चाकणकरांसमोरच्या अडचणी वाढणार आहेत। या प्रकरणामध्ये
जन्म देणारी आई म्हणून ती माझी गुरु. मला चालायला बोलायला शिकवलं माझ्या वडिलांनी म्हणून ती होती गुरु. पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचे काय हे सांगणारे गुरु माऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे. आज मी जे काय आहे, रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरु माऊलीचं आहे. अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी एसआयटी प्रमुखांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात आलाय. या प्रकरणी त्यांनी भेट घेऊन एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुतेंना निवेदन दिलंय. भोंदू अशोक खरातवरती कठोर कारवाई करण्याची मागणी अंनिसकडनं करण्यात आली आहे. भोंदू बाबा कॅप्टन खरात याच्या विरोधात आमची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. आता जे प्रकरण झालं त्या संदर्भात आम्ही एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांना भेटलो आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा व निर्मूलन समितीच्या वतीने त्यांना निवेदन दिलं. या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलंय, याची सखोल अशी चौकशी व्हावी आणि अंधश्रद्धेच्या बाबतीत काही जाणून घ्यायचं असेल तर आमचे कार्यकर्ते त्यांना मदत करण्यास तयार आहेत. याच्या व्यतिरिक्त या भोंदू बाबाच्या विरोधात अधिक कडक कारवाई कशी करता येईल या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो. नाशिकचा वासनांध भोंदू अशोक खरातच्या काळ्या कृत्यांना एका पीडितेनं मोठ्या हिमतीनं तोंड देत वाचा फोडली आहे. सुरक्षा आणि अनेक महत्त्वाच्या कारणांमुळे या पीडितेचं नाव सार्वजनिकरित्या घेतलं जाऊ शकत नाही. मात्र तिने दाखवलेल्या हिमतीमुळे अनेक महिलांचं होणारं शोषण आणि बदनामी यामुळे टळलेली आहे. तिनं नोंदवलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक आणि लाजिरवाण्या गोष्टी समोर आल्या. खरात महिलांचं लैंगिक शोषण करायचा. सुरुवातीला महिलांना पेढा आणि कडवट आणि खारट चवीचं पाणी प्यायला द्यायचा. त्यानंतर महिलांना गायत्री मंत्र म्हणायला लावून त्यांना चुकीचा स्पर्श करायचा अशी तक्रार नाशिकच्या पीडितेनं केली आहे. नवऱ्याला मारण्याच्या धमकीनं ब्लॅकमेल करत त्यानं पीडितेचं अनेकदा लैंगिक शोषण केलं. मात्र कुटुंबाला खरातच्या कृत्यांची कुणकुण लागली आणि त्यानंतर अखेर तिनं आपल्या कुटुंबियांच्या मदतीनं पोलिसात धाव घेत नराधम खरातचा भांडाफोड केलाय. सातारा जिल्हा परिषदेवरती भाजपचा झेंडा फडकलाय. 32 जागांवरती संख्याबळ दाखवत जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष विराजमान झाले. भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसला पुन्हा यश आलंय. सातारा जिल्हा परिषदेमध्ये बहुमताचं संख्याबळ असूनही भाजपपुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला अपयश आलंय. नाट्यमय घडामोडींनंतर अखेर सातारा जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता आली आहे. या विजयानंतर मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी गळा भेट घेत जल्लोष साजरा केला. थोडी संख्या इकडे तिकडे झाली की एका पद्धतीचा अहम निर्माण झालेला आणि त्यातून हे सगळं घडलं. वास्तविक पाहता बाबा अनेकदा त्यांच्याशी चर्चा केली, चर्चेतून पुढे जायचाही प्रयत्नही केला, परंतु प्रत्येक वेळी चेष्टा करणं, प्रत्येक वेळी चेष्टेत घेणं अशा पद्धतीचा विषय होता. तुम्ही कालही बघितलं की सभापती निवडीच्या वेळी तालुक्यामध्ये झालेला विषय. मी आजही सांगतो की मी ठरवलं असतं तर मानचे सभापती माझाच असता, पण मी जन्मताचा कौल स्वीकारला होता. आम्हाला खेळवट जरा ठेवण्याचा प्रकार हा चालू होता असं आम्हाला एकंदर दिसत होतं. आणि शेवटी भाजपच्या विचाराचे तर काही लोक तिकडं जरी जाऊन उभी राहिली असली तरी ते त्यावेळेला उमेदवार इकडं मिळाल्या नाहीत म्हणून अनेक आज निवडून आलेले जिल्हा परिषद जे आहेत ते आमच्याकडेच उमेदवारी मागत होते. आणि शेवटी लोकांचं मताचं हे आज देवेंद्रजींच्यावर असणारा सगळ्यांच्यावर 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 असणारा सगळ्यांच्यावर. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीनंतर राजकारण तापलंय. शंभूराज देसाईंनी या निवड प्रक्रियेवरती गंभीर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासनाचा गैरवापर करून आमचा पराभव केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच या संपूर्ण प्रक्रियेच्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार आहे असंही त्यांनी म्हटलंय. आजचा दिवस लोकशाहीला काळिमा फासणारा आहे असं मंत्री मकरंद पाटील यांनी म्हटलंय. तसंच आमच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करून धमकावण्यात आलं, सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असं मकरंद पाटील यांनी म्हटलंय. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीवरनं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे.
सातारा जिल्हा परिषदेत ओबीसी आरक्षणावर बेकायदा ताबा घेण्याचं काम होतंय असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. सांगली जिल्ह्यामध्ये माजी मंत्री जयंत पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यामध्ये वादाचा नवा अंक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कुणाचं तरी राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने वक्तव्य केल्याची टीका संजय काका पाटील यांनी केली आहे. जयंत पाटलांनी केलेल्या गौप्यस्फोटावरती माजी खासदार संजय काका पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमचा काळा इतिहास आम्हाला बाहेर काढायला लावू नका असा इशाराही संजय काका पाटील यांनी जयंत पाटलांना दिलाय. दरम्यान सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत माजी खासदार संजय काका पाटलांची आम्हाला छुपी मदत झाली असं वक्तव्य संजय पाटलांनी केलं होतं. माफ करा, असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलेलं होतं. त्यावर संजय काका पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक अतिशय कुचकट आणि दुसऱ्याचं राजकारण अडचणीत यावं या उद्देशातून त्यांनी एक माझ्यावर स्टेटमेंट केलं. मी जयंत पाटलांना हेच सांगू इच्छितो, तुमचा काळा इतिहास मला काढायला भाग पाडू नका. ज्यांनी विश्वासघाताचं राजकारण आयुष्यभर केलं आणि भाजपमध्ये येण्यासाठी काय काय चाललंय ते मला बोलायला लावू नका. आणि कुठंतरी पार्टीमध्ये संभ्रमावस्था असावी अशा पद्धतीची चाल खेळी ती परत खेळू नका, या निमित्तानं त्यांना माझा इशारा. पुढची बातमी बघूयात. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा त्यांच्याकडेच होती. जर ते लढणार नसतील तर आमच्याकडे अनेक पर्याय असल्याचा दावा सपकाळांनी केलाय. पक्षाकडे ही जागा आहे. मागच्या आघाडीतील दोन्ही निवडणुका लोकसभा आणि विधानसभा या तुतारी चिन्हावर राष्ट्रवादीने लढलेल्या आहेत. त्यांनी या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी आणि महाविकास आघाडीचा निर्णय जो आहे तो महाविकास आघाडी घेईल. काँग्रेस पक्षाची एकंदरीत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती भूमिका ही आहे की राष्ट्रवादींनी ताबडतोबीने त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. ते जर लढत नसतील तर इतर जे पर्याय आहे त्या पर्यायाच्या अनुषंगाने विचार करता येईल. पुणे महापालिकेने पुण्यातल्या पाषाण भागासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधली. 3 कोटी रुपये खर्च करून L&T कंपनीकडनं हे काम करून घेतलं. मात्र उद्घाटन झाल्यापासूनच ही टाकी गळतीये. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. इथल्या स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही या गळतीची दखल घेतली जात नाहीये आणि दुसरीकडे नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू लागली. गेली मला वाटतं मी डिसेंबरपासून ह्याचे व्हिज्युअल्स फोटो आधी जे लोक इथे फिरायला येतात टेकडीवरती त्यांनी बरेचदा मला सांगितलं की बाबा हे असं पाणी गळतंय कळवा. सर्वांना मी L&Tशी बोललो, महापालिकेशी बोललो, पण अजून त्याचा तरी उपयोग झालेला नाही आहे. जब से लीकेज का हमने कंप्लेंट डाला है, प्रेशर जो है कुछ सोसाइटीज़ में रिड्यूस हो गया है, वो भी हम कंप्लेंट कर रहे हैं. लेकिन यहाँ भी आकर वो सर्वे करके गए, सर्वे करने के बाद उसका कोई रेमेडी नहीं है. पानी का पूरा थाउजेंड्स ऑफ लीटर जो पानी है ये यहाँ पे फ्लो हो रहा है और पंचवटी वालों को पूरे प्रेशर से पानी नहीं मिल रहा है. कोल्हापुरामध्ये महापालिका आणि सिंचन विभाग यांच्यातला वाद चव्हाट्यावर आलाय. कोल्हापूर महानगरपालिकेची पाणीपट्टी थकीत असल्यामुळे सिंचन विभागाने शहराचा पाणीपुरवठा खंडित केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून महापालिकेनेही थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या मुद्द्यावरती सिंचन विभागाचं कार्यालय सील केलं. दोन्ही विभागांमध्ये कोट्यवधींचं देणं बाकी असल्यामुळे हा वाद चिघळलाय. मला अगदी खात्री आहे की त्यांनी ही आकसापोटी केलेली कार्यवाही आहे. आम्ही त्यांना पत्रानं पण कळवलेलं होतं अगोदरच ह्या की जी काय पाणीपट्टी असेल आमची किंवा घरभाड्याची रक्कम असेल ती आम्ही या रकमेतून समायोजित करायला तयार आहे. परंतु त्यांच्याकडून कोणताही पाऊल उचललं गेलेलं नाही आहे. खरं तर आम्हाला स्क्वेअर फूट त्यांनी जे क्षेत्रफळ धरले त्याच्यावर काही शंका आहेत. त्या संदर्भात आता निकम मॅडमने म्हणजे महापौर निकम मॅडमने आम्हाला बोलवलेलं आहे आता 2:30 वाजता आणि घरपाळ्यासंबंधी आम्ही चर्चा करणार आहोत. पुण्यातल्या शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलंय. पुणे महापालिकेच्या तब्बल 91 शाळांमध्ये मुख्याध्यापक पदांची पदच रिक्त असल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे. जवळपास 900 कोटी रुपयांची तरतूद असतानाही 80 मराठी आणि 11 उर्दू माध्यमातल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. नगरसेवक योगेश मुळीक यांनी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला.
नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकास कामांसाठी शहरातील अतिक्रमणावरती महापालिकेकडनं बुलडोझर चालवले जात आहेत. रामकुंड ते काळाराम मंदिरापर्यंत होणाऱ्या रामकाल पथ या महत्वाकांक्षी प्रकल्पाला अडथळा करणाऱ्या अतिक्रमणांवरती महापालिकेची तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या परिसरात असलेली छोटी मोठी हॉटेल्स, दुकानं तसंच जुनं बांधकाम नाशिक महापालिकेकडनं तोडलं जात आहे. महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आज महाडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. महाडच्या ऐतिहासिक चौदार तळे सुशोभीकरण आणि जलशुद्धीकरण करण्यासाठी राज्य सरकारकडनं 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्याचं भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडलं. या देशामध्ये विषमतेने ज्या प्रकारे व्यवस्था उभी केली होती त्या व्यवस्थेमुळेच आपल्याला गुलामगिरी स्वीकारावी लागली आणि म्हणून कधीच आपल्या देशात ही विषमता येऊ नये अशा पद्धतीनं काम झालं पाहिजे. म्हणूनच आजच्या दिवसाचं महत्त्व आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबई पुणे या दोन बाजूच्या शहरातील अंतर कमी करण्यासाठी आणि वेळेची बचत होण्यासाठी 23.5 किलोमीटर रुंदीचा बोगदा तयार करण्यात येतोय. त्यामुळे हा जगातील सगळ्यात 23.5 मीटर रुंदीचा बोगदा तयार करण्यात येतोय. त्यामुळे हा जगातील सगळ्यात जास्त रुंदीचा बोगदा ठरू शकतो. त्यामुळे याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी MSRDCचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. या सगळ्या संबंधी अर्ज केल्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी नोंद ठेवणाऱ्या समितीने मिसिंग लिंक आणि बोगद्याची पाहणी केली. आता उबरवरनं मुंबई मेट्रोचं तिकीट बुक करता येणार आहे. मुख्य म्हणजे उबरवरून तिकीट बुक केल्यास प्रवाशांना तिकीट दरामध्ये 50% सूट मिळणार आहे. घाटकोपर वर्सोवा मेट्रो नंतर मेट्रो 2A आणि मेट्रो 7च्या प्रवाशांना या सवलतीचा फायदा होईल. मुख्यमंत्री फडणवीसांनी याबद्दल एक्स पोस्ट करून माहिती दिली आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यामध्ये बीड, आष्टी, वडवणी, केज तालुक्यातील झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीची मंत्री पंकजा मुंडे यांनी माहिती घेतली. यामध्ये फळबागांसह पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांवरती आलेलं संकट पाहता या नुकसानीचे तातडीने पंचनामे करायला मुंडे यांनी सांगितलंय. धाराशिव जिल्ह्याला सलग 3 दिवस अवकाळी पावसाने झोडपलं. वेगाचा वारा आणि गारांचा पाऊस झाल्यामुळे धाराशिवमध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी निर्यात बंद झाली आहे आणि त्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे केळीची झाडं उन्मळून पडली आहेत. धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा इथे केळी उत्पादक शेतकरी खूप संकटात आहेत. पावसाचं भरपूर नुकसान झालंय. पावसामुळे केळीच्या बागेचं, ज्वारीचं 4 वाजता पाऊस चालू झाला, वारं वादन आणि पाऊस, त्याच्यामुळं सगळ्या केळीच्या बागा मोडून पडल्या. त्याला आमदानी मिळालेलं नाही. निर्यातीमुळं माल यांचा गेलाही नाही बाहेर आणि व्यापारीही नाही गेलेत. आता वारं वादन आणि गारा भरपूर झाल्या, त्याच्यामुळं कोणच आलं नाही इकडं. पंचनामे बी झाले नाही. तर आमदानी पहिलं मिळालेलं नाही. कृषीचा एकही कोण फिरकलेलं नाही इकडं. काल व्हॉट्सअपवर त्यांनी टाकलं, फोन केला, येतो म्हणले ना, अजूनही कोण आलेलं नाही इकडं. जैन कंपनीची ओरिजिनल जात G9 5 एकराचं रोप आणून 5 एकर केळी लावलेली आहे. त्याला आता 10 महिने झाले. माल आता काढलेला आलेला आहे, पण युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातदार कोण काही व्यापार काही नाही आणि खालीच व्यापारी सुद्धा इथं माल घेण्यासाठी जजार आहेत. मी भयंकर आर्थिक अडचणीत आहे. अवकाळी पावसामुळं गारपीट आणि वारं वावदन यामुळं बरंचसं नुकसान झालेलं आहे. तोंडाशी आलेला घास 12 महिने होत आलेले केळीला आता लावून, तरी काही नुकसान भरपूर होऊन शेतकऱ्याला काही कुठलं अनुदान नाही. अगर कुणी यायला तयार नाही, व्यापारी यायला तयार नाही, कृषी अधिकारी यायला तयार नाहीत. कोल्हापुरामध्ये पिंपळगावच्या लक्ष्मी यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैलगाडा शर्यतीमध्ये जिल्ह्यातून तब्बल 58 बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक सेकंदाला थरार दाखवणाऱ्या या स्पर्धेमध्ये तरुणांचा उत्साहही प्रचंड होता. 300 मीटर अंतर कमीत कमी सेकंदांमध्ये जी बैलजोडी पार करेल त्या बैलजोडीला विजयी घोषित करण्यात आलं. कोल्हापुरातील पोळगावच्या गुणाजी बाळू धडाम यांच्या बैलजोडीनं 16 सेकंद 34 पॉईंटमध्ये शर्यत पूर्ण केली.
या स्पर्धेमध्ये 15 बैलजोडींचा मानधन देऊन गौरव करण्यात आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.